काळजीपूर्वक मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. टॉस जिंकला सळवे 11. सळवे त्यांनी घेतला बॅटिंगचा निर्णय आणि ही सर्व उपस्थित मान्यवरांची आपल्याला मांदियाळी पाहायला मिळते. कारण अचानक क्रिकेट क्लब बनपुरी गावचं आयोजन नाईकबा प्रसन्न चषक 2025 हा थरार आपण पाहतोय. आणि ज्या प्रकारे आज प्रत्येक मान्यवराची उपस्थिती वेळ जरूर नव्हता, परंतु आज ज्या प्रकारे त्यांनी वेळ काढलाय खरंच आपल्या मनापासून कौतुक. आपण काही शुभ सन्मान घेत आहोत. चला टीम पाणेरी 11 तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करायचे, प्लीज फिल्डिंग लावून घ्या. येस आपण काही सन्मान घेऊया. आपण शुभ सन्मान घेत आहोत. श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025 आपल्या गावचे उपसरपंच मी विनंती करेन सतीजी देसाई साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान घेत आहोत. आज निश्चितच या स्पर्धेला ज्यांची महत्त्वाची उपस्थिती लाभली आणि या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला श्री नितीनजी काळे साहेब, स्वीय सहाय्यक माननीय वैभवजी नाईक साहेब यांचे. आणि आज मात्र ज्या प्रकारचं त्यांचं व्यस्त शेड्यूल असतं आणि आज प्रत्येक मान्यवराने आपला वेळ दिलाय ना तो खूप अनमोल आहे. येस आणि अंतिम लढत चालू होते आणि या दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाची सूचना प्रत्येक षटकाराला नितीनजी काळे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक. थँक्यू व्हेरी मच. हे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. आज व्यस्त कार्यक्रम ज्या प्रकारचं त्यांचं काम आहे आणि परंतु क्रिकेटची आवड अजिबात कमी झाली नाही आहे. आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक माननीय शशीभाऊ जाधव यांचे सहकारी आणि कोयना सुपुत्र संघाचे यशस्वी संघ मालक, MPLचे यशस्वी आयोजक आणि पाटण तालुका प्रीमियर लीगवरती प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि प्रीमियर लीग आपल्या तालुक्याची कशी यशस्वी होईल यासाठी झटणारं व्यक्तिमत्व अर्थातच श्री राहुलदादा पेंढारकर साहेब यांचा सन्मान आपण घेत आहोत. मी विनंती करेन सतीशजी देसाई साहेब आपल्या गावचे उपसरपंच यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेत आहोत. मित्रांनो हे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. समाजकारण आणि राजकारण यामध्ये अगदी आपला वेळ कसा मॅनेज करावा आणि पाटण तालुका क्रिकेटसाठी कसं आपलं योगदान द्यावं आणि शिवाजी यादव बॉस यांच्यावर असलेलं प्रेम, परंतु हे निस्वार्थ क्रिकेट प्रेम आहे. थँक्यू व्हेरी मच. मनापासून आभार. पहिलाच बॉल आपण पाहिला गेला तर आखूड टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगला स्टॉप तिथे केलाय बघा. 5 बॉलचं युवा उद्योजक पुणे आज ज्या प्रकारे व्यवसायामध्ये त्यांनी आपले योगदान दिले आदरणीय श्री सचिनदादा नलावडे साहेब यांचा आपण यथोचित शुभ सन्मान घेत आहोत. आज मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, मराठी माणूस व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि मराठी पाऊल पडते पुढे असं नेहमी सातत्याने म्हटलं जातं. आदरणीय श्री समाधानदादा भालेकर साहेब ट्रॉफी सौजन्य यांचं देखील शुभ आगमन झालं आणि ज्या प्रकारे सचिनदादा नलावडे साहेब यांनी आपलं योगदान दिलं आहे हे देखील क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि आज क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेत. श्री नाईकबा प्रसन्न चषक या स्पर्धेमध्ये मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आशिष चोरगे सर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू लव जाधव सर. जाऊया मॅचच्या दिशेने. काय घडलंय काय बिघडलंय. फायनलची मॅच आहे, अंतिमचा सामना, मेगा फायनलची लढत, 2 ओव्हरची मॅच आहे आणि 5 बॉल प्रति षटकामध्ये तुम्हाला हाताळायचे आहेत. 2 ओव्हर पंचम षटक. पुढचा बॉल रहीम यांचा. प्रत्येक वेळा रवीसाठी फ्लिप करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव मात्र जरूर येईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. आपण जर पाहिलं गेलं तर 4 बॉलचे खेळ झाला आणि 3 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. फेकी चांगली आहे. 1च धाव. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावा. अंतिमची लढत आहे. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर सळवे 11 सळवे, तर दुसऱ्या बाजूला पानेरी 11. मॅच स्पीडअप करा. बघा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सोफियान आलाय शेवटचं अंतिमचं षटक घेऊन. स्ट्राईकला पुन्हा एकदा रवी बोरगे, पाटणचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं
पहिला बॉल, पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालंय का? हो झालंय. बॉलला पाठवलंय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फेकून दिलाय. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. 6 धावांसाठी येतोय हा श्री नाईकबा प्रसन्न चषक षटकार. नितीनजी काळे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक. पहिला तर षटकार आलाय, परंतु जर पाहायला गेलं तर गोलंदाज परत वेगळा बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न, बीट करून पाठीमागे चाललाय. चांगलं कमबॅक सोफियाच्या माध्यमातून. सोफियानच्या माध्यमातून चांगलं कमबॅक केलंय. रनअप मध्ये थोडासा अडथळ निर्माण होतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. अंतिमचा सामना सकाळपासून खूप चांगलं आयोजन आहे, नियोजन अचानक क्रिकेट क्लब बनपुरीच्या माध्यमातून झालंय. अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा मात्र पाहायला मिळते. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. डीप मधून फिल्डर वेगाने याला फेकी केली आहे. तिथे 2 धावा मिळाल्यात. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने प्रयत्न होतोय, परंतु या बॉलवरती गती काढून घेतली, धीम्या गतीने टाकला आणि तिथे 2 धावा निश्चित अंकित केल्या धावफलकावरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवरती. 2 बॉल राहिलेत ना, 1 2 2 2 5 बॉल 2 बॉल राहिले. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. आवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 13. लोअर फुलटॉस बॉल, यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर टाकलाय. चांगला बॉल, कमबॅक केलंय सोफियानने. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. किती टार्गेट सेट केलं जाईल पहिल्या डावामध्ये? फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि फुल टोल वसूल केलाय. 7 धावांचा लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, हवाई हल्ला, हवाई सफर, षटकार. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 19. 20 धावांचं टार्गेट सेट केले सळवे 11 सळवे संघाने टीम पानेरी संघासमोर. चला सळवे 11 टीम लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खूप चांगलं आयोजन आहे, नियोजन आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळालं. 16 टीम आजच्या दिवसभरामध्ये या श्री नाईकबा प्रसन्न चषकामध्ये पाहायला मिळाल्या. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन या 16 संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. भव्य, नीटनेटकं, देखणं आणि पारदर्शक असं हे आयोजन आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. स्पर्धेचा जर का विचार केला तर प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची उपस्थिती, समसमत्या ट्रॉफ्यास मात्र पाहायला मिळत आहेत. आणि थोडंसं मी विनंती करेन की लगेच आता टीम मीटिंग नको, सळवे टीम लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आणि पानेरी टीम आपल्याला विनंती असेल की आपल्या सलामीचे प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. वेळेचा निर्बंध आहे बघा. तुमच्या संमतीने 2 ओव्हरचा मॅच ही फायनलची खेळवली गेली आहे, त्यामुळे तुम्हाला देखील विनंती असेल की आयोजन ज्यांनी केलं आहे त्यांना तो वेळ महत्त्वाचा आहे. त्यामुळे आयोजकांना तुम्ही जर काय देऊ शकता तर तुमचा अतिरिक्तचा वेळ, त्यामुळे जास्त वेळ न घेता लगेच मॅचला सुरुवात करा. लक्ष समोर ठेवलंय 20 धावांचं. 20 धावा. दहा बॉल मध्ये 20 करायचे आहेत. कोण आलं? विजय आणि सोफियान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी रवी बोरगे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय. 10 बॉलमध्ये 20 करायचे आहेत. स्ट्रायकर हँडला मात्र विजय आहे. आपल्या संघाला विजय मिळवून देईल का हे मात्र बघायचं आहे, परंतु त्याच्या समोर एक कडवा आव्हान. रवी बोरगे पहिला बॉल टाकण्यासाठी मात्र सज्ज झालाय. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये जाऊया.
पहिलाच बॉल बिग हिट केलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले होते विजयने आणि विजयने मात्र या बॉलवरती षटकाराची मोहर लगावली. 6 धावा प्राप्त केल्या. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय षटकाराने. पहिल्याच बॉलवरती क्षमता आहे विजयकडे, कारण सातत्याने चांगला खेळ राहिलाय, चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय विजयच्या माध्यमातून आणि आज मात्र तो चमकलाय दिवसभरामध्ये. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून दिवसभरामध्ये झालाय. आज अंतिमचा सामना आहे आणि अंतिमच्या सामन्यामध्ये चमकताना मात्र पाहायला मिळतोय. चमक जरूर पाहायला मिळते. संघर्ष करावा लागेल, परंतु इथून कमबॅक करेल का गोलंदाज रवी हे मात्र बघायचं आहे. अंतिमची लढत आहे आणि नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर विकेटच्या शोधात आहेत. मॅच आलाय, मॅच बॉल आलाय, पुन्हा टाका. चला जाऊया मॅचच्या दिशेने. परत एक वेळा आपण जर पाहायला गेलं तर पहिला बॉल षटकाराला ड्राईव्ह केलाय, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षण वेगाने येतोय, फेकी जरूर केली गेली आहे. तिथे आपण जर पाहायला गेलं तर सिंगल येते. टीमची धावसंख्या 7. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट डोक्यामध्ये दोन्ही बॅटर घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि त्यामुळेच मात्र सिंगल घेतली गेली आहे. चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळतंय. या बॉलवरती सिंगल आली आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. चांगला बॉल, वॉट अ डिलिव्हरी रवीच्या माध्यमातून. हा टप्पा महत्वाचा होता. पहिला बॉल षटकार आला, परंतु त्यानंतर जे कमबॅक रवीने केलंय ते भरपूर महत्वाचं होतं, कारण त्याला माहिती आहे ही मॅच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण फायनलची लढत आहे आणि फायनलच्या लढतीमध्ये सहजासहजी कुठलाच खेळाडू हा सामना सोडायला मागत नाहीये. रवीचा पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. अतिरिक्त उसळी जरूर घेतली गेली. अतिरिक्त उसळी घेतली आहे या बॉलने. परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. 1 बाउन्सचा इशारा देखील जरूर दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. बघा पंचांशी वादावाद करायची नाहीये. पंच जो निर्णय देतील तो निर्णयाचा सन्मान करा आणि लगेच मॅचला सुरुवात करा. हाफ ट्रॅकर, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकासमोरून मातीचा सुगंध आणि गाणं मागून अगदी जागतो रोहीचा इशारा दिलाय. अव्वल धावसंख्येमध्ये भर पडली. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल लोअर फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने जातोय बॉल पर्यंत, फेकी केली आहे आणि तिथे एकच धाव. शेवटचा अंतिमचा बॉल रवीचा. टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. अंतिमचं षटक महत्वाचं असेल. या बॉलवरती डॉट बॉल आला, सिंगल बॉल आला तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती समीकरण राहील हे मात्र बघायचं आहे. परत एक वेळ हाफ ट्रॅकर बॉल आणि इथे पंचांचा इशारा आहे. काय येतोय? इट्स नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मॅच संपलेली नाहीये. नो बॉल आलाय म्हणजे आता उघडा डोळे, बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. नो बॉल म्हणजे आता मेजवानी. शेवटचा बॉल आहे, फ्री हिटचा बॉल आहे विजयसाठी रवीच्या माध्यमातून. रवी निघालाय गोलंदाजी मधून आणि हा फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव 9 सेकंडला थ्रो जरूर केला गेला.
परंतु 2 धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीये दोन्ही बॅटरला. 2 धावा आल्यात शेवटच्या बॉलवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. आता येणारे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये करायचे आहेत 8 धावा. अंतिमचं जबाबदारीचं महत्वाचं षटक कोणाकडे दिलं जाईल, कारण जबाबदारी घ्यावी लागेल आणि येणारे 5 बॉल कोण टाकेल हे मात्र बघायचं आहे, कारण 5 बॉलमध्ये करायचे आहेत 8 धावा. षटक महत्वाचं आहे. परंतु समोर आपण जर पाहिलं तर सोफियान आहे, नॉन स्ट्रायकरला विजय आहे. सोफियान स्ट्राईक रोटेट करेल का आणि विजयला स्ट्राईकवरती आणेल का हे मात्र बघायचं आहे, की स्वतः जबाबदारी घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. परंतु समोर आता ओमकार आलाय. शेवटचे 5 बॉल 8 धावांची गरज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक टाळ पाहायला मिळाला. अगदी गोळीगत हा बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तेच केलं. स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्राईक वरती विजयला आणलंय. आता विजय आपल्या संघाला विजय मिळवून देईल का हे मात्र बघायचं आहे. ज्याच्या नावात जय आहे, परंतु समोर ओमकार आहे. ओमकार देखील हा सामना सोडायला नाव घेत नाहीये. 4 बॉल आता करायचे 7. 4 बॉल 7. शॉर्ट बॉल होता. बॉल हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि इथे विकेटची हमी. आणि इथे मात्र बघू शकता अगदी चेहऱ्यावरती हास्य स्मित सरपंच पाहायला मिळत आहे, कारण ती कॅच महत्वाची होती आणि कॅच अगदी पकडली आहे. घाऱ्या डोळ्याचा, डोळे मोठे केले आणि त्याने कॅच पकडली आहे. कुमार अमर कदमने पकडले. ज्याच्या नावात दम आहे त्याने दम दाखवलाय आता आणि शेवटी ती कॅच पकडली आहे. परंतु सरपंच भरपूर खुश असेल, कारण विजयची कॅच भरपूर महत्वाची होती आणि ते सेलिब्रेशन कॅच घेतल्यानंतर किती महत्वाचं होतं ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि ती व्हिडिओ थोड्याच वेळामध्ये ग्रुपवरती पडेल. परंतु आता शैलेश आलाय. शैलेश वरती जबाबदारी दिली आहे. शैलेश आपल्या संघाला मात्र विजय मिळवून देईल का हे मात्र बघायचं आहे. येणारे 3 बॉल 7 ची गरज आहे. 3 चेंडू 7. काय सामना रंगलाय. ओमकार वरती जबाबदारी दिली आहे अंतिमचं जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी. परंतु आता शैलेश आलाय. शैलेशकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि आपल्या संघाला विजेत्या दिशेने घेऊन जाण्याची. परंतु बघायचं आहे काय घडेल काय बिघडेल. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता. वेगाने टाकलेला चेंडू, बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑन मधून चांगलं क्षेत्ररक्षण अमितच्या माध्यमातून झालंय. तिथे एकच धाव. आता 2 चेंडू 6. इथून मोठा फटका आला तर कमबॅक होईल. जर इथून डॉट बॉल आला तर प्रेशर येईल. जबरदस्त मॅच. 2 चेंडू 6. आपटलाय आपटी बार आणि ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. पुन्हा टाकावा लागेल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. एकदा पारड पानेरीकडे जात आहे तर एकदा पारड सळवे टीम कडनं जात आहे. आता 2 बॉल आणि 5 ची गरज. वेगाने टाकलाय आणि हा सामनाच फिनिश केलाय. आले किती गेले किती, उडून गेला फरारा. संपला नाही, संपणार नाही. पानेरी 11 संघाचा दरारा. आणि इथे पाहू शकता विजयाचा षटकार ठोकलाय आणि सामना संपवलाय. लोअर फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण केलं. सोफियानने जबाबदारी उचलली आपल्या संघाची आणि आपल्याला विजय प्रस्थापित करून दिलाय. चॅम्पियन ठरलाय पानेरी 11 संघ.